एक आत्मघातकी फटका आपल्या पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर जेव्हा अशा प्रकारे फलंदाजी करतात आपण धावा काढणं महत्वाचं होता, एकेरी दोहेरी धावा घेणं महत्वाचं होतं. मात्र पहिला चेंडू ऑनसाइड विरघळण्याचा प्रयत्न केला होता, ज्याला हुकचा फटका समजला होता. आणि या फलकामध्ये मात्र निश्चितच फलंदाज बाद झाला आणि पहिला धक्का बस जबरदस्त गोलंदाजी मध्यमगती मारणारा गोलंदाज दिशाणी टप्पा अतिशय व्यवस्थित ठेवला होता. परिणाम या ठिकाणी मात्र फलंदाजी आत्मघाती फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि दुसरा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या धावप्रकारात पाहायला मिळते मानेरी संघाची यावी 2 गडी बाद 0. नवीन फलंदाज मदत येतोय फलंदाज ऋतिक भोईर. आपण सुरेख गोलंदाजी, कारण मध्यम गती गोलंदाजी म्हटल्यानंतर निश्चित दिशा आणि टप्पा अतिशय व्यवस्थित असला तर आपण पाहता या खेळपट्टीचा पुरेपूर वापर केला ते गोलंदाज नितीनने. नवीन फलंदाज विजय भोईर मैदानामध्ये येतोय. 3 गडी बाद एकूण धावसंख्या धावप्रकार 2. अतिशय निश्चित आपण पाहिलं तर बॅकफुटवर गेलाय तो हा संघ या ठिकाणी. मान्य संघासाठी आता चेंडू पंचांकडे अपील, मात्र पंचांनी या ठिकाणी दर्शवलंय आणि यावेळी मात्र आपण पाहिलात फलंदाज धावजी चरपाळे बाद होता. याला म्हणतात क्रिकेट मधली आत्महत्या.
6 धावसंख्या ज्यामध्ये एक शानदार चौकार गोलंदाज पृथ्वीकरण होतं महेंद्र याचं महागडे षटक फेकलं. या षटकामध्ये तब्बल कडे 5 गडी बाद धावसंख्या धावपळ काढली ती यावी 18 नवीन फलंदाज विकी भोईर मैदानामध्ये. यावीचा चेंडू निश्चित गोलंदाजी फेकला होता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पार केला होता. फलंदाजाने बॅकफुटच चांगल्याचा खेळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क येऊन उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतो आणि निलेश भोईर या ठिकाणी पुन्हा एकदा 8 धावसंख्या खेळण्यासाठी सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि या चेंडू पोल करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र बराच वेळ चेंडू हवेमध्ये निश्चितच लंगाचा क्षेत्रक्षक चेंडू येतोय आणि अशा प्रकारे यावी 6वा फलंदाज आता अतिशय निश्चित जर आपण म्हटलं तर दिच्छांक असेल या स्पर्धेमधला तो मानेर संघाचा या स्पर्धेमधला. कारण आतापर्यंत आपण विचार केला तर एकूण 6 फलंदाज मैदानात गमावले आहेत. फलंदाज निलेश भोईर ज्याने एक षटकाच्या मध्ये 8 धावांचं योगदान. तो मात्र असं वाटत होतं की सामन्याचं निश्चित रंगत आणेल. आता तोही देखील निश्चित मैदानाची साथ सोडली आणि अशा प्रकारे 6 गडी बाद धावप्रकार आपल्या पाहिल्यामध्ये 28 तर 18 ही धावसंख्या या ठिकाणी निश्चित मानेर संघाला अशुभ ठरलेली आपल्याला पाहायला मिळते. जय जोशी नवीन फलंदाज मैदानामध्ये पूर्ण पकड जर आपण पाहिलं तर जोयली संघाने यजमान संघ आहे. खरं तर त्यांचं एक घरचं मैदान नसेल कारण जोयली गाव आणि मैदान याच्यामध्ये बरंच अंतर आपल्याला पाहायला मिळते. पण चांगली कामगिरी केली अगदी पहिल्या सामन्यापासून आणि या ठिकाणी वर्चस्व सिद्ध केलंय ते मानेर संघासमोर. फलंदाज खेळायची सज्ज आहे यावी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा केला होता. बॅटच्या निश्चित कट केलंय लेट कट. मात्र एका धावेची शॉर्ट थर्डमधला चेंडू गेला होता. एका धावेने आत्ता मात्र बऱ्याच क्षणानंतर धावसंख्या देते ती मानेर संघाची ती 6 गडी बाद एकूण धावसंख्या येते 19 धावा. तर हे षटक आपण पाहताय निश्चित चांगलं षटक फेकलं गोलंदाज करणने. पहिले षटक नितीनने फेकलं 2 धावा दिले 3 फलंदाज बाद केले 1 फलंदाज धावची चेरुपणे बाद होता. महेंद्र यांनी मात्र मागले षटक फेकलं 16 धावा दिल्या होत्या. मात्र करण या ठिकाणी आतापर्यंत 2 फलंदाज बाद करतोय. हा चेंडू उंची दिली होती. चेंडूला आपण पाहिलं तर ऑन साईडला एक निश्चित क्षेत्ररक्षकांनी सूर मारला होता हवेमध्ये. मात्र त्याच्या आवाक्याबद्दल हे क्षेत्ररक्षक होतं. आपण पाहिलं 2 धावाचा फलंदाज पूर्ण केल्यात आणि या ठिकाणी ओव्हर थ्रो परिणाम या ठिकाणी जिथे 2 धावा होत्या त्या ठिकाणी 3 धावा मिळतात त्या संघाला. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजामध्ये आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या धावपलकर येते मानेर संघाची ती 6 गडी बाद 22 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकं आपण पाहता ड्रिंक्स ची स्कूटर या ठिकाणी मैदानात येते. आपण पाहताय भगवे त्या ठिकाणी झेंडे लावलेले कारण शिवमय वातावरण. कारण ही क्रिकेट स्पर्धा म्हणायचं आमचे सर्वांचेच आपल्या सर्वांचेच लाडके स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट अर्थात बाळासाहेब ठाकरे यांचं हे चषक या नावाने ही स्पर्धा संपन्न 2016 संपूर्ण मैदानाच्याकडे आपण पाहिलं तर भगवमय असं वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि या वातावरणामध्ये हे 3 षटकांचा खेळ समजतोय. प्रति षटकाचा आपण विचार केला धावा धावपलकर आल्या त्या फक्त 22 धावा म्हणजे प्रति षटक या ठिकाणी धावा आल्या त्या 7.33च्या सरासरी. येणारी अजूनही 2 षटकात आणि या 2 षटकात आपण पाहिला तर पाहूया किती धावांपट्ट योगदान देते मानेर संघ. मात्र जोईल संघाचा आपण विचार केला तर या ठिकाणी करण यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली. करणने तब्बल
फक्त धावा आल्या त्या 34 आणि 35 धावांचं लक्ष ठेवलंय ते माने संघाने 8 गडी बाद धावसंख्या दाखवते इथे ती 34-35 धावांचं लक्ष वाईट पंचांची सांगतात त्याच्यावर लिस्टमच्या बाहेर गेल्यात आणि पंचांना हे दर्शवले की छोटे स्वेर आहे आणि स्वेरच्या माध्यमातून धावसंख्येला मात्र खात्याची सुरुवात होते ती अवांतर धावसंख्येच्या माध्यमातून व्यास पंच बघा योगेश सर आम्हाला माहिती देतात दुसरे पंच चेतन अभिजित मोरे स्वागत आहे अभिजित मोरे आपलं त्याच्याकडे पप्पू धुलेन आपण पाहू शकलो होतो आता बघू शकता आपण फिरोज सर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या सामन्याचा आनंद लुटतात 2 छोटे स्वेर फेकलेत धावसंख्येला मात्र आकार अवांतर धावसंख्येला आले फलंदाज मात्र अजूनही खाता आपला फुलं करू शकला नाहीये पुन्हा 30 लेन आले मात्र फुल लेन डिलिव्हरी लगातार तिसरा वाईट बघा पहिल्या लगातार 3 वाईट फेकण्याचा विक्रम या नोंदवल्या गोलंदाजांना अंकुश मात्र ना अंकुशला लेन लाईन मिळत नाही बघा वारंवार दिशा बदलतोय दिशा मध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतोय व्हॅरिएशन दाखवण्याचा प्रयत्न करतोय मध्ये गोलंदाज वारंवार दिशा बदलतोय आता मात्र कॅप्चर करण्याचा प्रयत्न जज करत होता निलेश शेटू करायला होता निलेश भोईर इज अ व्हेरी गुड क्रिकेटर खूप चांगला क्रिकेटर निलेश मात्र अपयशला आपल्या 1 धाव निश्चित लाभतोय आणि फलंदाज बऱ्याच काळानंतर मात्र खात्याची सुरुवात करतोय सायकलला आत्ता फलंदाज आलाय तो करण धुले आणि
महेश धुले याने सिंगल काढतोय धाव परिवर्तन पाहू शकाल आपण. माफ करा, धावसंख्या 3. धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र अपयश लाभलाय. माणस होतं माझं धाडस नव्हतं कारण निर्णय वेट घेतलाय तो खूप जवळ होता शॉर्ट लेग मध्ये. राईट ओव्हर द विकेट. याच दॅट्स अ गुड डिलिव्हरी. पुन्हा एकदा फलंदाज बाजूची शक्यता. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. तू मैं फलंदाज बाद. यास पहिला गडी बाद झालाय. पहिला धक्का. तुम्ही बघा फलंदाज किती वैतागलाय. अक्षरशः बॅट फेकून दिले. असं तर निश्चित कधी करू नका आपण. करण धुले तुम्हाला विनंती असणार आहे कारण बॅट आणि विकेट आणि चेंडू हे आपलं दैवत आहे. तर ज्यावेळी आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतो तेव्हा आम्ही माईकला पाया पडतो आणि माईक सोडताना सुद्धा आम्ही पाया पडत असतो कारण हे दैवत आहे आमचं. तसं तुमचे दैवत आहे क्रिकेटची बॅट कधी रागाने फेकू नका. आपण रागातच हरकत नाहीये मात्र पुढच्या वेळी लक्षात ठेवा. तर दसऱ्याला आम्ही माईकची काका आम्ही विद्येची पूजा करतो. करायला हरकत नाही काका कारण आपलं दैवत आहे ते. गडी बाद झालाय. धावसंख्या एवढी नाहीये. 34 धावांची गरज. धावा काढत 35 धावांची गरज असणार आहे. बघा सामना खूप चांगला पाहायला मिळेल याचा आपण निश्चित वर्तवून व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी शोएब अख्तरची गोलंदाजी मला आठवण आली काका. 161.3 किलोमीटर पर आवरचा चेंडू फेकला होता इंग्लंड विरुद्ध विश्वकपामध्ये. ती मला आठवण आली. बघा गती किती होती. चेंडूचा टेकऑफ किती होता. उंचीचा किती वापर केला. शोल्डरचा योग्य वापर. अप्रतिम गोलंदाजी. व्हेरी गुड बॉलिंग. ऍक्शन बघू शकाल. ज्यावेळी गोलंदाजी करतोय तेव्हा मात्र स्वतःला तिसऱ्या पावलावरती पालोत्तरमध्ये बॅलन्स सुद्धा करतोय. वाट अ बॉलिंग परफॉर्मन्स. दॅट्स अ गुड डिलिव्हरी. सुपर डिलिव्हरी. अप्रतिम गोलंदाजी. खरोखर कौतुकास्पद कामगिरी आणि 35 धावांची गरज असताना ज्या गोलंदाजाने लगातार 3 चेंडू वाईट फेकले. अंकुश मातेना आमचे स्कोरर विशाल धुले आणि दुसरे विश्वनाथ धुले आमचे 2 स्कोरर आमच्या समेत. त्यांचे स्वागत करूया आपण. या अगोदर ओमकार शेट्टी होते आमचे स्कोरर. राईट राऊंड ओव्हर द विकेट. या स्फोटन घेण्याचा प्रयत्न गॅपमध्ये गेले जज करतोय. फलंदाज बाद. महेश भोर चेंडू गेले. अजूनही गडी बाद झालाय. डीजे अप्रतिम गोलंदाजी. क्रीडा नैपुण्य दाखवते काका. बघू शकाल किती चांगलं क्रीडा नैपुण्य दाखवते. आपलं कसब दाखवते. आपली गुणवत्ता दाखवते. दर्जा सिद्ध करतोय आणि आपण कमी स्कोरिंग मध्ये सामना जिंकू शकतोय. आत्मविश्वास कायम करतोय गोलंदाज. वाट अ बॉलिंग परफॉर्मन्स. कौतुक कसब कामगिरी. मी खरोखरच कौतुक करेन या गोलंदाजाचं. वाट अ बॉलिंग परफॉर्मन्स. 34 धावा झाल्यात. 35 धावांची गरज आहे. जोविले संघाला पहिल्या मार्गाचा असताना गडी बाद झाले ते 2 गडी बाद 4 धावा फक्त धावफलकावरती. फक्त एकच धाव आली धावांच्या माध्यमातून आपण विचार केला तर 3 धावा आल्या त्या औषधाला आपण वाईटच्या स्वरूपामध्ये. या स्पष्ट याला म्हणतात टॅपिंग क्रिकेट. समजदारीचं क्रिकेट. इंटेलिजंट क्रिकेट. मास्टर माइंड गेम. 4 धावा. बघा मंगेश धुले यांचा वारंवार आपण या गाण्याच्या माध्यमातून उल्लेख ऐकवतो. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि तेवढ्याच चांगल्या प्रगतीचा विकास करणारे आमचे मंगेश धुले साहेब यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतात. बघा हा चौकार येणं फार गरजेची बाब होती काका. कारण सामन्यामध्ये उत्कंठा निर्माण झाली होती आणि चौकार आल्यानंतर मात्र मंगेश धुलेनं आपलं कसब दाखवलं. हेच तुम्हाला करायचं असतं. जेव्हा वेगवान गोलंदाजी होत असेल तेव्हा तुम्ही टॅपिंग क्रिकेट केला. फक्त कट करा. लेट कट केला. फक्त दिशा द्या. तुम्हाला काहीच करायचं नसतं आणि ते दिशा देण्याचं कार्य केलं. आज चौकार मात्र लाभदायक ठरलाय आणि आपली उपयुक्तता दाखवून देतोय हा गोलंदाज. मात्र तेवढीच चांगली उपयुक्तता दाखवली फलंदाजाने सुद्धा. धावसंख्या 1 षटक समाप्त होतोय. 3 गडी बाद धावसंख्या पाहू शकाल आपण. 2 गडी बाद 7 धावा.
जिंकण्यासाठी 35 पर्यंत लढणारा संघ म्हणजे मानेरे संघ ही व्याख्या त्यांची हा परिचय आहे संघाचा. गोलंदाजी परिवर्तन वेगवान गोलंदाज ऋतिक भोईर. बघा ऋतिक भोईर इज मास्टरमॅन बॉलर. चुकीचा फटका जज करतोय फलंदाज. बाद झाला असता मात्र नशिबाचा षटकार. कमबॅक करतो जोईली संघ. निश्चित लाभला षटकार त्यांना संजीवनी षटकार काका तुमच्या भाषेमध्ये. क्षेत्ररक्षणाने चूक केली. क्षेत्ररक्षक महेश बोलत होता खूप चांगला होता, त्याच्याकडे अपेक्षा नव्हती या खराब क्षेत्ररक्षणाची. कारण चेहली गेला आणि षटकारी गेला, तेली गेलं, तूपी गेलं, हाती राहिले ते फक्त दोपाटला. तर खूप निर्णायक झेल तर घ्यायला हरकत नव्हती. तर जर तुम्ही एवढी मोठी स्पर्धा खेळताय स्टेअर करतोय बाकी गॅप मध्ये खेळताय चौक प्रत्युत्तर. तुम्ही आम्हाला जीवनदान दिलं, तुम्हाला आम्ही निश्चित दादा काका धडा शिकवणार. अचूक प्रत्युत्तर दिलंय फलंदाजांना. याला म्हणतात माइंड गेम. ज्या क्षेत्ररक्षकांना झेल सोडला त्याच्याच बाजूला आज चौकार झालाय आणि त्याला विचारलं आता कसं वाटतंय. असं काका बघा हे क्रिकेटचं स्वरूप. हे क्रिकेट आहे मित्रांनो. जर तुम्ही जिवंतपणा दुश्मनाला कधी जीवनदान देऊ नका. तुम्हाला उदाहरण देण्या षटकानंतर स्कोर आम्ही निश्चित अपडेट करू. जोईली संघ आम्हाला स्कोर विचारतोय. 35 धावा काढताना सुद्धा जोईली संघाला काका 3 वेळा स्कोर विचारला आम्हाला. 17 धावा निश्चित 18 धावांची गरज आहे. बघा 35 फक्त धावा तुम्हाला काढायचे आहेत. मग सामना खूप चांगला पाहायला मिळतोय. वाऱ्याचा वेग वॉटर बॅटिंग 6 धावा. सामना तर खुला झालाय. बघा सामना तर खुला झालाय. पूर्ण सामना खुला केलाय आणि धावसंख्या धापरकरती 23 वॉटर बॅटिंग. सोळा धावा ठोकल्यात. वॉटर बॅटिंग परफॉर्मन्स अप्रतिम. अजून एक फटका क्लास टायमिंग वॉटर बॅटिंग. त्याचा माझ्याकडे शब्द नाहीये फलंदाजासाठी. सामना खुला गेला. फक्त 8 धावांची गरज. 4 चेंडूमध्ये 20 धावा. जोरदार टाळ्या फलंदाजासाठी रोशनसाठी. अप्रतिम फलंदाजी. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स वॉटर बॅटिंग परफॉर्मन्स. बघा फटके मारण्याची पद्धत खूप वेगळी त्याची. फक्त आता जिंकण्यासाठी गरज आहे ती काका मला सांगतील 27 धावा 8 धावांची. सामना खुला केलाय. बघा फलंदाज 4थ्या नंबरचा फलंदाज खूप काही कमावलंय फलंदाज रोशन दुलेनं. अप्रतिम फलंदाजी. वॉटर बॅटिंग जमेल स्टाईल हेलिकॉप्टर शॉट सिंगल मात्र निश्चित लाभेल. षटक समाप्त होण्यासाठी अजूनही पंचांचा मला इशारा येईल. 1 चेंडू बाकी आहे. या षटकामध्ये खूप धावा जास्त आल्यात. 7 धावांची फक्त गरज. सामना खुला केलाय. मात्र ऋतिक भोईरने दिशा भरकरून गोलंदाजी केली. त्याची चूक नव्हती कारण झेली सोडण्यात आला. वॉटर बॅटिंग. अजून एक मोठा षटकार. या सामना खुला झालाय. सामन्यामध्ये फक्त एकच धाव्याची गरज काका. बघा जर निश्चित 1 मिनिट थांबवायची तुम्हाला. आता एका धाव्याची गरज. 5:15 वाजल्यात. काका मगाशीच मी सांगितलं होतं तुम्ही जर दुश्मनाला जीवनदान दिलं तर तुम्हाला सोडणार नाहीये. तर सापाला कधीच दूध पाजू नका. तो तुम्हाला कधी ना कधी चावेल. बघा मग पहिला होता मी म्हणे निश्चित तुम्हाला एक फार चांगलं इतिहासातलं उदाहरण देईन. ज्यावेळी मोहम्मद घोरी याने भारतावरती पहिला
साठी मला हार्दिक